नमस्कार. जगाचा इतिहास मराठीतून या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. माझं नाव पुष्कर सुनील कुलकर्णी आहे. या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला लिबिया देशाच्या इतिहासाची माहिती सांगणार आहे. मी बऱ्याच दिवसांनी अपरिहार्य कारणामुळे मला हा व्हिडिओ करतो आहे. जे गेल्या 4-5 महिन्यात मला व्हिडिओ करता आलेला नव्हता, त्याबद्दल मी क्षमा मागतो. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी लिबिया देशाच्या इतिहासाची माहिती सांगणार आहे. लिबिया हा देश उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्या भागात वसलेला देश आहे. या देशाचा इतिहास इसवी पूर्व 8000 वर्षापर्यंत मागे जातो. इसवी पूर्व 8व्या शतकात तिथे निओलिथिक वंशाच्या बर्बर जमातीचे वास्तव्य होते. इसवी सनाच्या 5व्या-6व्या शतकात तिथे कार्थेनियन, ग्रीक, फोनिशियन लोकांचे वसाहती होण्यास प्रारंभ झाला. किनारी प्रदेशात त्यांनी आपले वसाहती करण्यास प्रारंभ केला. इसवी सनाच्या 6व्या शतकात लिबियाच्या पूर्व भागात ग्रीक लोकांनी वसाहती केल्या. तिथे सायरेनिकासारखी 5 शहरं 200 वर्षात वसवली गेली. त्या इसवी सनाच्या 5व्या शतकापर्यंत कार्थेन साम्राज्याचा विस्तार उत्तर आफ्रिकेत झालेला होता. फिनिशियन ग्रीक लोकांनी तिथे आपले नवीन शहरे वसवलेली होती. त्यापैकी ट्रिपोली हे शहर हे आजची आधुनिक काळातील लिबियाची राजधानी आहे. इसवी सन पूर्व 526 साली पर्शियन सैन्याने सायरेनिकावर आक्रमण करून ते शहर ताब्यात घेतले. सायरेनिका ताब्यात घेतला. लिबियाच्या बहुतांश प्रदेशावर काही काळ पर्शियन साम्राज्याचे वर्चस्व होते. इसवी सन पूर्व 80पर्यंत ग्रीक लोकांचा वर्चस्व हे लिबियाच्या अनेक भागावर होते. ग्रीक लोकांनी लिबियामध्ये अनेक आधुनिक शहरांचा विस्तार केला व पाया घातला व आधुनिक शहरांची निर्मिती केली. त्या काळात लिबियाचा सांस्कृतिक विकास बऱ्याच प्रमाणात झालेला होता. त्याची नगररचना ही आधुनिक काळासारखी होती. इसवी सन पूर्व 80च्या काळात शेवटचा ग्रीक शासक टोलेमी याने सेरेनिकाचे शहर हे रोमनांच्या हाती सोपवले. त्यावेळी रोमन आक्रमणे लिबियावर होत होती. कालांतरी लिबिया हा रोमन साम्राज्याचा एक भाग बनला. काही काळ सुमारे इसवी सनाच्या 6व्या शतकापर्यंत लिबियावर रोमन साम्राज्याचे वर्चस्व होते. लिबिया हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत म्हणून राहिला होता. रोमन साम्राज्याचा अंतर्गत एक स्वायत्त प्रांत म्हणून लिबिया ओळखला जात होता. रोमन साम्राज्य बिघडल्यानंतर हा पूर्व रोमन साम्राज्य म्हणजे बायझंटाईन साम्राज्याचा एक भाग होता. इसवी सन 642मध्ये अरब लोकांनी लिबियावर हल्ले सुरू केले. इसवी सन 6व्या शतकात अरब लोकांचा बर्बर जमातीचे संपर्क लागला. अरबांनी हल्ले करण्यास सुरुवात केली होती. अरब लोकांनी सेरेनिका शहर ताब्यात घेतले होते व खंडणी वसूल करून परत ते माघारी फिरले होते. इसवी सन 648 साली अरब सैन्याने लिबियाच्या राजधानी त्रिपोलीवर हल्ला चढवला व ते शहर ताब्यात घेतले. हे यशस्वी आक्रमण होते. उमायद, अब्बासिद आणि फातिमाद या 3 वेगवेगळ्या खलिफांच्या घराण्यांनी सुमारे इसवी सनाच्या 15व्या शतकापर्यंत लिबियावर राज्य केले. या काळात दुर्गम भागातील बर्बर जमातींनी इस्लाम धर्म स्वीकारण्यास प्रारंभ केला. अरब राजवट त्या काळात लिबियावर प्रस्थापित झालेली होती. अरब राजवटीच्या काळात लिबियामध्ये इस्लामचा प्रसार झाला. इसवी सनाच्या 15व्या शतकात इसवी सन 1511 साली स्पेनने आक्रमण करून लिबियाची सत्ता हस्तगत केलेली होती. सेरेनिकावर यशस्वी आक्रमण त्याने केले. हॅब्सबर्ग स्पेनने लिबियावर विजय मिळवलेला होता. कालांतराने इसवी सन 1551पर्यंत स्पेनची सत्ता या भागावर होती. तर इसवी सन 1551 साली केनान पाशाच्या नेतृत्वाखाली ऑटोमन साम्राज्याच्या सैन्याने लिबियाच्या राजधानी त्रिपोलीवर यशस्वी आक्रमण करून ती जिंकून घेतली व हळूहळू लिबियावर ऑटोमन साम्राज्याचे वर्चस्व निर्माण झाले. पहिल्या महायुद्धापर्यंत हे वर्चस्व टिकून राहिले. 1911 साली इटलीने लिबियाला आपले वसाहत बनवण्यास सुरुवात केली. इटालियन साम्राज्याचा भाग लिबियापर्यंत गेले. इटालियन लोकांनी तिथे वसाहती करण्यास प्रारंभ केला. त्यावेळी लिबिया हा 3 प्रांतात विभागला गेलेला होता. लिबियाच्या 3 प्रांतांना एकत्र करून लिबियन इटालियन आफ्रिका अशी वसाहत इटलीने तयार केलेली होती. लिबिया हे नाव
ह्या शब्दाचा मूळ अर्थ उत्तर आफ्रिका असा ग्रीक भाषेतील अर्थ आहे. 1935 साली लिबियाला आजच्या आधुनिक लिबिया हे नाव मिळाले. दुसऱ्या महायुद्धापर्यंत लिबिया ही इटालियन वसाहत म्हणून राहिला होता. दुसऱ्या महायुद्धात इटलीचा पाडाव झाल्यानंतर इटलीकडे इथून माघार घेतली व लिबियावर मित्रराष्ट्रांच्या सैन्याचे वर्चस्व निर्माण झाले. इटलीच्या माघारीनंतर 1951 सालापर्यंत हा भाग ब्रिटिश फ्रेंच सैन्याच्या आधिपत्याखाली होता. कालांतराने 1951 साली लिबियाने आपले स्वातंत्र्य घोषित केले. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा किंवा सबस्क्राईब करा. धन्यवाद.